काय सांगतात, माझं काम कर नाहीतर बघून घेईन. तुम्ही काय बघून घेणार? 4 जून नंतर तुम्हाला जनता बघून घेईल. हे जे सगळे तुमचे काम करणारे लोक आहेत, काय क्रशर वगैरे काय करणारे, हा स्टोन क्रशर, अरे करतात कार्यकर्ते काम, त्यांना करू द्या ना. तुम्ही नाही का केलं? त्यांना बोलवायचं, त्यांना नोटिसा मारायच्या, 50 कोटी दंड, 20 कोटी दंड, 25 कोटी दंड. आणि दंड कमी करायचा असेल, दंड रद्द करायचा असेल तर आमच्याकडे या. याला काय लोकशाही म्हणतात? या ना हिम्मत असेल तर मैदानामध्ये उतरा आणि निवडणूक लढा. जनता कोणाच्या पाठीशी आहे ती कळेल. तुमच्या धमक्यांना घाबरणारी ही महाराष्ट्राची जनता नाही. धमक्या देण्याचा आमचा धंदा जुना आहे, पण सांगतो कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसला ते जमणार नाही, त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट आम्हाला द्यावं. हे चालणार नाही. तुम्हाला तुमच्या नेतृत्वाविषयी, स्वतःच्या नेतृत्वाविषयी एवढा आत्मविश्वास असेल तर या धमक्या देऊन तुम्ही निवडणुका लढू नका. या समोर बसलेली जनता जी आहे ही तुमच्या धमक्यांना भीक न घालता इथे आली आहे, लक्षात घ्या. पुरंदरचा तह काय? पुरंदरच्या तहानंतरच अफजल खान आणि औरंगजेब गाडला गेला, लक्षात घ्या. नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत. महाराष्ट्रामध्ये गेल्या 1 महिन्यामध्ये ते 27 वेळा आले. रोज बघा तेव्हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये असतात. मुंबईमध्ये 8 सभा घेणार आहेत. अख्खा देश तिथे वाऱ्यावर सोडला आणि महाराष्ट्रामध्ये येतात, कारण त्यांना महाराष्ट्राची भीती वाटते. हा महाराष्ट्र दिल्लीचं राज्य उलथवून टाकेल अशा प्रकारची भीती त्यांना वाटत असल्यामुळे नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये सातत्यानं येत आहेत. आपल्याला ही ऐतिहासिक निवडणूक यासाठी म्हणतो आहे, गेल्या 10 वर्षापासून या देशाचा पंतप्रधान रोज खोटं बोलतोय. इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान या देशानं कधी पाहिला नव्हता. इतकं खोटं बोलतोय. या देशाची परंपरा, या देशाची संस्कृती, या देशाला दिलेली आश्वासनं, या देशाला दिलेली वचनं, या सगळ्याचा विसर त्यांना पडला. फक्त हा महाराष्ट्र गिळायचा, महाराष्ट्राचं नेतृत्व खतम करायचं, मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का लावायचा, मुंबई लुटायची, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससारखे महाराष्ट्राचे स्वाभिमानी पक्ष फोडायचे आणि सगळी लूट गुजरातला न्यायची, अशा प्रकारचं धोरण नरेंद्र मोदी आणि अमित शहानी गेल्या काही वर्षापासून चालवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला इतिहास आहे. आम्ही जेव्हा विचार करतो की नरेंद्र मोदी असे का वागतात औरंगजेबासारखे, काल त्यांनी कोल्हापूरला भाषण केलं. ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे ह्यांनी औरंगजेबासारख्या काँग्रेसचा हात पकडलेला आहे. तुम्ही स्वतः औरंगजेब आहात नरेंद्र मोदी. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, लक्षात घ्या. म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे. औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झालेला आहे. हे कोणाला माहीत नसेल तर मी सांगतो. गुजरातमधलं जे मोदीचं गाव आहे, त्या गावाच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये औरंगजेबाचा जन्म झाल्यामुळे मोदींच्या अंगात औरंगजेब संचारला आणि म्हणून वारंवार ते महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत. जसं अफजल खान यायचा, औरंगजेब यायचा. का? तर त्याचं कारण त्या मातीमध्ये आहे, तिथं औरंगजेब जन्माला आलेला आहे आणि म्हणून तो शिवरायांचा महाराष्ट्रावरती अशा प्रकारे चाल करून येतो आहे, खोटं बोलतो आहे. परवा किती भयंकर खोटं बोलला हा माणूस. प्रधानमंत्र्यांचा उल्लेख आपण आदराने करायला पाहिजे, पण ते आता प्रधानमंत्री नाही आहेत. आचारसंहिता लागल्या, लक्षात घ्या. सुप्रियाताई चिंता करू नका, मी प्रोटोकॉल पाळतो आहे.
आम्ही असंच बोलतो, जे महाराष्ट्रावर चाल करून येतात तो कोणी असू द्या, त्याचा मान महाराष्ट्र राखणार नाही. तुम्ही महाराष्ट्राचे शत्रू आहात, तुम्ही महाराष्ट्राचे दुश्मन आहात. परवा किती भयंकर खोटं बोलले सद्गृहस्थ. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मी असं म्हटलेलं आहे की काँग्रेस सत्तेवर आली तर तुमची सगळी संपत्ती काढून घेऊ आणि ज्यांना जास्त मुलं आहेत, म्हणजे मुस्लिमांविषयी म्हणतात ते, ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना आम्ही वाटू. तुमच्या गळ्यातली मंगळसूत्र, महिलांच्या गळ्यातली मंगळसूत्र हे काँग्रेसवाले खेचतील आणि ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना वाटतील. म्हणजे हे त्यांनी या देशातल्या मुस्लिम बांधवांविषयी केलेलं विधान हे शोभतं का देशाच्या प्रधानमंत्र्यांना? ज्या माणसानं आपल्या घरातल्या मंगळसूत्राची प्रतिष्ठा ठेवली नाही त्यांनी मंगळसूत्राची उठाठेव करू नये. या देशामध्ये महिलांचं मंगळसूत्र जर अडचणीत आला असेल तर गेल्या 10 वर्षामध्ये आलेलं आहे. नोटबंदी केली नरेंद्र मोदींनी. या नोटबंदीच्या काळामध्ये हजारो लाखो महिलांनी घर चालवण्यासाठी आपलं मंगळसूत्र विकलं आहे. बरोबर ना? या देशामध्ये नरेंद्र मोदींनी अचानक लॉकडाऊन जाहीर केलं. लोकांचा रोजगार बुडाला, घराघरात लोक बसली. त्या काळामध्ये आमच्या आया बहिणींनी, लाखो आया बहिणींनी देशभरामध्ये आमचं मंगळसूत्र विकून चुली पेटवलेल्या आहेत. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या महाराष्ट्रात आणि देशामध्ये. त्यांची मंगळसूत्रांचं त्याग आणि बलिदान त्या विधवांना करावं लागलं, विकावं लागलं. मुलांच्या शिक्षणासाठी आमच्या महिलांनी मंगळसूत्र तुमच्या काळामध्ये विकलेलं आहे. तुम्ही काय सांगताय? आज हे काश्मीर, मणिपूर या 2 राज्यामध्ये शेकडो जवान त्यांचं बलिदान होतं आणि त्यांच्या वीरपत्नींचं मंगळसूत्र कामी आलेलं आहे. हे नरेंद्र मोदींना कळत नाही. तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात आणि तुम्ही मंगळसूत्राची उठाठेव करताय. कोणाच्या? खोटं बोलताय. असा खोटा बोलणारा प्रधानमंत्री या देशाला लाभला आहे. आपल्या देशाचं आणि लोकशाहीचं दुर्दैव आहे. हुकुमशाही, हुकुमशाही म्हणजे कोणत्या टोकापर्यंत हुकुमशाही? हुकुमशाहीच्या शेवटचं टोक या देशामध्ये सुरू आहे. हा देश वाचवायचा असेल आपल्याला, हा महाराष्ट्र वाचवायचा असेल आपल्याला, तर ही हुकुमशाही उलथवण्याची सुरुवात या महाराष्ट्रातून व्हायला पाहिजे. नरेंद्र मोदी, अमित शहा बारामतीमध्ये येतात आणि पवारांच्या पराभवासाठी त्यांचं घर फोडतात. नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली ती शिवसेना फोडतात. आणि तुम्ही शिवसेना फोडलीत, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस फोडलीत. म्हणून काय वाकडं केलं तुम्ही महाराष्ट्राचं? आजही राष्ट्रवादी काँग्रेस, आजही शिवसेना